चला तर मैत्रिणींनो, आज आपण अक्षय तृतीयानिमित्त सांजोरी बनवत आहे. त्यासाठी मी घेतला आहे 1 वाटी रवा आणि रवा आपण मस्त भाजून घेणार आहोत. कंटिन्यू असं हलवत राहायचं आणि खरपूस असा भाजत राहायचं. हे आपण मंद आचेवर भाजायचं. रव्याचा कलर थोडासा लालसर झाला पाहिजे, ब्राउनिश. आणि तोपर्यंत आपण दुसऱ्या साईडला गुळाचा पाक बनवून घेणार आहोत. जितका रवा तितकंच मी गूळ घेतला आहे. 1 कप पाण्यात हा गूळ आपण टाकून घेऊया आणि गॅसवर ठेवून देऊया. तोपर्यंत इकडे आपला रवा मस्त खरपूस झालेला आहे. त्याचा स्मेल ही खूप छान येतोय. आता आपण गॅस बंद करणार आहोत. गुळाचा पाक बनत आहे. मी रवा यात काढून घेतला आहे. बघा कसा कलर आला आहे. पाक बघा रेडी झाला आहे. या प्रकारे थोडंसं चिकट झालं की समजावं पाक रेडी आहे. चला तर मग आपण हा पाक गाळून घेऊया. कारण की गुळात काही कचरा वगैरे असेल ना तर तो निघून जाणार. तर बघून घ्या. आपण याला आता मस्त हलवून 4-5 तास मुरायला ठेवून देऊया. पाती बनवण्यासाठी मी इथं घेतला आहे मैदा. त्यात थोडासा रवा मिक्स करते, खुसखुशीत आलं पाहिजे म्हणून. तुम्हीही ट्राय करून बघा. आणि थोडंसं मीठ. आता त्यावर घालणार आहे तुपाचं कडकडीत मोहन 2-3 चमचे. थोडं मिक्स करून घ्या. मग त्यात आपण पाणी घालून चांगलं मळून घेऊया. या प्रकारे पीठ आपण मळून घेऊया आणि त्याला रेस्ट करायला ठेवून देऊया. 10-15 मिनिटं त्याला रेस्ट करायला ठेवून देऊया. या प्रकारे मी पीठ मळून घेतलंय. आता त्यावर आपण झाकण ठेवून देऊया. पाक मस्त मुरलेला आहे. पाक आपला खूप छान झालेला आहे. हे बघा. त्यात आपण आता वेलची पूड घालूया. आणि मी खसखस आणि थोडे ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत. खोबरं, खसखस. त्याला मिक्स करून घेऊयात. मिक्स केल्यानंतर आपलं सारण असं दिसत आहे. अशा प्रकारे गोळे बनवून घ्यायचे आहेत. आता याला लाटून घेऊयात. असे 2 पूड मी बनवणार आहे. आता यात आपण सारण भरून घेऊया. तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही त्यात सारण भरू शकता. तर आपण पाण्याच्या साहाय्याने थोडं चिपकवण्यासाठी मदत होणार. या प्रकारे दुसरी पारी घेऊन त्याला चिपकून घ्यायचं. म्हणजे ते असं व्यवस्थित चिपकवलं की एक चक्रीच्या साहाय्याने कट करून घ्यायचं. हे बघा. तुम्हाला हवं तसं शेप तुम्ही त्याला देऊ शकतात. माझ्याकडे हे होतं म्हणून मी याच्याने याला हा शेप देत आहे. याला आपण थोडं ड्राय होऊ देऊया आणि मग थोड्या वेळाने तेलात तळूया.
आता एक वेगळ्या शेपमध्ये मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तोही तुम्ही नक्की ट्राय करा. ज्याला कोणाला कमी आवडतं हे सगळं गोड खायला, त्याच्यासाठी असं बेस्ट असतं. छोटासा एक आपण हाफ सांजोरी तयार करून घेऊ. सांजोऱ्या आता तळण्यासाठी रेडी आहेत. तर आपण मस्त त्यांना आता तळून घेऊया. गॅस कमी ठेवायचा आहे. कमी गॅसवर यांना तळून घ्यायचं आहे. बघा बघा कसं कचोरी सारखं टम्म फुगत आहे सांजरी. आता तिला आपण उलट करून घेऊया. तर थोडंसं लाल होण्यापर्यंत आपण तिला तेलात ठेवूया. कशी खाली बघा सांजोरी कशी खुशखुशीत दिसत आहे. त्याला एका टिश्यूवर आपण काढून घेऊया. तर बघा एक वाटी रव्यामध्ये आपण बनवल्या जवळजवळ 7-8 सांजोऱ्या आणि बघा कशी खुसखुशीत झालेली आहे. हे बघा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.